विठ्ठल 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 टाळी वाजवा कोपरा विठ्ठल 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 पाऊली विठ्ठल 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 समचरण दृष्टी विठेवरी साजरे तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक नलगी माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे चित्तजनी जडो दिशी अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कनलगी माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया टाळी दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक नलगी माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठाला संत सम्राट वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या गाथेतील हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. महाराज ह्या असणाऱ्या अभंगात आपल्या मनाबद्दल आपल्या वृत्तीबद्दल अखिल कोट असणारा पंढरीश परमात्मा त्या परमात्म्याकडे विनंती करतात. अभंगावर बोलण्या अगोदर जो काय परिहार द्यायचा तो असा. शिक्षित असणारं कृष्णपूर महान तपस्वी संत ज्ञानोबराय तुकोबराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा वैकुंठवासी गुरुवर्य बाळकृष्ण बाबा जोग महाराज ह्या थोर संतांच्या आशीर्वादाने शिक्षित असणारे देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने आणि आपलंच असणारं भूषण पूजनीय श्रद्धेय 8 दिवस राहून ज्यांनी आनंद आपण घेतला सगळ्यांना दिला असं असणारे हरिभक्तपरायण आमच्या आपले असणारे संजय महाराजांकरता एकदा टाळी वाजवा. मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण सर्वत्र मंडळी एकत्र येऊन दिष्ट लागणं असा कार्यक्रम केला. सगळ्यांचं टाळी वाजून स्वागत. मला नाही वाटत द्वारकेचा कृष्ण आज द्वारकेत असेल. तोच भगवान परमात्मा आपल्या कृष्णपुरात तो परमात्मा आलेला आहे म्हणून एवढी असणारी ही रंगदेवता आहे. खरं तर आज आठवण होती आदरणीय श्रद्धेय आमचे भजनी मंडळातले असणारे भाऊ फेट्यावले, बरोबर आहे ना, काय नाव त्यांचं, सीताराम भाऊ, आणि अजून एक टोपीवाले केशवराव भाऊ. हां, कायम सुरुवातीला आम्हाला आमंत्रित करायचे. त्याच्यातील काही जुनी मंडळी बसलेली. आनंदाची गोष्ट आहे. मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण सर्वत्र एकत्र येऊन आणि विशेष असणारे
ह्या कार्यक्रमात तरुण मंडळीने भाग घेतला. टाळी वाजवून तुमचं स्वागत आहे. खरं तर ज्यांनी सप्ताह पाहिला 25 झाले, 50 होतील, 100 होतील. कळलं ना थोडं? 25 झाले, 50 होतील, 100 होतील. पण सप्ताहाची ज्यांनी असणारी सुरुवाताला पहिल्या वर्षी ज्यांनी असणारी ही सप्ताहाला सुरुवात केली, खरं त्यांची पुण्यही सप्ताहातला असणारा सगळ्यांना आनंद मिळतो. कारण तुकोबरायांचा अभंग आहे, एखादा असणारा माणूस संकल्प करणारा चांगला असावा. ज्या असणाऱ्या सुरुवातीला पहिल्या वर्षीचा जो सप्ताह होता, ज्यांनी असणारी संकल्पना केली आपल्या कृष्णपुरात सप्ताह झाला पाहिजे, ह्या मंडळीचं परत एकदा टाळी वाजून स्वागत करा. आणि ह्याच असणाऱ्या पुण्याईने बरं का, आता आपली जी जी इच्छा राहिली असेल, आपली जी जी इच्छा लग्न झालं करतो नाही म्हणणं नाही ना, असं नाही म्हणायचं ना रे, असं एवढा कटाळेवाने का मग. 7-8 दिवस झाले मी एक जणाला असंच विचारलं, आता आमचा असा स्वभाव आहे. म्हणलं लग्न झालं का, म्हणतं नाही ना आज. ज्याची जी जी इच्छा राहिली असेल का, जो कोणी आज कीर्तनात, तुमचं झालं हो लग्न? नाही विचारलं हो मी आपलं सहज. जो कोणी आज एकटा आला असेल का, या 8 दिवसाच्या पुण्याईने पुढच्या वर्षी ते दोघं येऊ. एकटा कळलं ना, एकटा कळलं ना दिदे, एकटा कळलं का? जो एकटा आला असेल ना, बरं का पेटी मास्टर, तुम्ही किती जण आले? मला असं घडीत 2 घडीत 1 असं करता जुगाड एक काय? विठाला टाळी टाळी. जो एकटा आला असन 25 वर्षाच्या पुण्याने या सप्ताहावर ज्यांनी भावना श्रद्धा ठेवली असन, पुढच्या वर्षी ते दोघं येऊ. कळलं ना? आणि जे दोघं आले असन, जे दोघं आले असन पुढच्या वर्षी ते तिघं येऊ. आणि जे तिघं आले असन ते कायमच या सप्ताहाला सुखरूप येऊ. बस विठाला मोठ्या भावनेने श्रद्धेने मागच्या वर्षी काल्याच्या कीर्तनात टाकलेले काही शब्द दिली भगवंताने आम्हाला बुद्धी, त्या शब्दाचं सगळ्यांनी पालन केलं. कृष्णपूर मंडळीचं सगळ्यांचं टाळी वाजून स्वागत. काय नाही, आम्ही फक्त भावनेत हात घातला, तुम्हाला जाग केलं, आणि त्यानुसार आपण सगळ्यांनी असणारं ते उचलून घेऊन अगदी सगळ्यांनी, खरं तर भाग्यवान माणसं आहे आपण सगळे. परत ह्या सप्ताहाचं 50वं वर्ष कोणतं साल आहे, काय म्हणते त्याला, सुवर्णमहोत्सव. भाऊ त्यावेळेस आपण राहू का नाही राहू, अजून 25 वर्षांनी काय सांगा, इतक्यात काय होतं आणि काय नाही कळत नाही. पण ज्यांनी या सप्ताहात ह्या वर्षी भाग घेतला, आनंद घेतला, आपण सर्वत्र असणारी मंडळी भाग्यवानी. विठाला 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 विठाला. म्हणून आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी पांडुरंगाच्या पवित्र चरणावर जी पुष्प अर्पण करायचं, त्याच्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यातील अभंग आहे. आणि कितीवा क्रमांकाचा अभंग आहे सोबदार? डोक्यात टाकीत तुम्ही, मी काय म्हणतो तुम्हाला बायकून सांगितलं काय बोलायचं नाही काही. हा पाहिला म्हणा ना, पाहिला आहे ना. किती अभंग आहे? पहिला अभंग. छान सांगितलं त्यांनी बरं का. मी असंच आता कायम अभंग घेतो, आपल्याकडे मागं 1-2दा घेतला. मी असंच एक जणाला विचारलं, 1 महिना झाला, तो म्हणतो अभंग आहे बाई. म्हणजे मग लावणी कोण? भाग्यवान माणसं आहे आपण.
ज्ञानोबराय तुकोबराय जोग महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा गुरुवर्य बाळकृष्ण बाबा भगवान बाबा वामन भाऊ महाराज या संतांची पुण्यही आपल्याला अभंग ज्ञानेश्वरी कळते. विठाला किती मोठ्या भावनेने श्रद्धेने असणारे ज्ञानेश्वरी पारायणाला वाचक बसले. टाळी वाजून त्यांचंही असणारं स्वागत आहे. मी पहिल्याच दिवशी पाहिलं जवळजवळ 60 ते 70 जण होते. परत वाढले असते काय नाही, बाटली नको. बाटली कशाला आपल्याला, बाटलीपासून लांब राहायचं. बरोबर आहे तरुण पोरं. संकल्प करायचा उद्या, संकल्प करायचा बास. जे कोणी गोवा खात असन, जे कोणी मावा खात असन, जे कोणी कोणाची निंदा करीत असन, त्यांनी संकल्प करायचा. तुम्ही उद्या पर्व काळे खरं तर 8 दिवस आपल्या परिसरात सप्ताह असणं म्हणजे आपल्या परिसराची दिवाळी. बरं का, दिवाळी दिवाळी किती छान. दररोज आनंद आहे. पूर्वी पोहे खायला होते ना दररोज. आता उद्या परवा दिवशी पोहे नाही, काय नाही, काय नाही, आनंद आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी थाप टाकायला भगवंताच्या पवित्र चरणावर जे पुष्प अर्पण करायचं त्याच्यासाठी निवडलेला अभंग महाराजांच्या गाथ्यातील अभंग आहे. पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे. तुकोबराय त्या परमात्म्याकडे विनंती करतो, देवा माझी जी ही वृत्ती आहे ना, माझं जे मन आहे ना, माझं जे चित्त आहे ना, माझी जी बुद्धी आहे ना, ही तुझ्या चरणाजवळ राहू दे. किती शब्द सांगितले? चित्त, बुद्धी, मन, वृत्ती हे एका अर्थी शब्द आहे. तुमचं नाव काय भाऊ? कल्याण. लहानपणी आई काय म्हणायची? कल्याण. कल्पना करा, कोणी असो. राम जरी एखाद्याच नाव असलं तर राम्या, शंकर जरी नाव असलं शंकर्या. लहानपणी नाव, तुमचं नाव काय? कल्याण. पोरं काय म्हणते तुम्हाला? पप्पा का, अण्णा का, दादा? पप्पा. काय घाबरू नका. पप्पा म्हणतात. तुमच्या मिवनीच पोरं काय म्हणते तुम्हाला? काका. तुमची भाषा काय म्हणते तुम्हाला? मामा. आता खरं सांगा, आका काय म्हणते? नाव किती आहे? पप्पा, कल्याण, काका, मामा. होय बा, 7 नाव आहे, व्यक्ती एकच. तसं तुकोबराय ह्या असणाऱ्या अभंगात मनाबद्दल, बुद्धीबद्दल, चित्ताबद्दल, वृत्तीबद्दल त्या परमात्म्याकडे विनंती करतात. देवा माझं हे चित्त, मन, बुद्धी तुझ्या चरणाजवळ राहू दे. कारण हे मन इकडं तिकडं फिरायला निघलं रे निघलं. महाराज सांगतात त्याला जाण्या येण्यासाठी वेळ लागत नाही. जाता येता न लागे वेळ, जाता येता न लागे वेळ, जाता येता न लागे वेळ, जाता येता न लागे वेळ. ताळी वाजवा. फिरण्यासाठी महाराज सांगतात 10 दिशा सुद्धा कमी पडतात. या मानानं ठरवलं ना, चला आपल्याला पैठणला जायचं, आलं. चला या मानाने जर ठरवलं, चला. तुम्ही झोपले नाही ना? काय काय करीतो यमना परिणाय के नारायण करुण येता
काय करीन आणि काय नाही हे मनच आपल्याला असणारा पत्न्याला न्यायला कारण आहे. म्हणून हे मन किती फिरण, ह्या मनाला फिरण्यासाठी येण्या जाण्यासाठी वेळ लागत नाही. या मनाने जर ठरवलं चला आपल्याला पंढरपूरला जायचं, गेलं न आलं. चला देवगडला जायचं, गेलं न आलं. ह्या मनाला फिरण्यासाठी बहुत चंचल झपळ, जाता येता त्याशी न लगे वेळ. लई चंचल, लई चपळ, लई चाभर. कोण कोण? मन मन मन. वैकुंठवासी श्री क्षेत्र भगवानगडचे महंत गुरुवर्य भीमसेन बाबा सांगायचे. राजा होतात राजा, विठाला 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 विठाला. त्यांनी एक शेळी पाळली होती आणि जरा काय होती, जरा चपळ होती, जरा तापड होती आणि चाभरी होती. कोण? काय होती? चपळ चंचल. थांब रे, तुला माहित नाही कशी होती? चाभरी. तेव्हा कशा बघत आहेत माझ्याकडे. जो कोणी हिला पोटभर चारून आणि बक्षीस ठेवलं होतं सर. जो कोणी हिला पोटभर चारून आणीन असं बक्षीस ठेवलं होतं. एकाने सांगितलं नेतो मी शेळी चारायला. नेलं, घास चार मक्का चार आणलं. 5 वाजता राज दरबारात आल्याच्या नंतर राजाने सांगितलं का रे पोटभर चारून आणलं? कोणाला? कोणत्या? हे चाभरी. कोणत्या शेळीला? बरोबर गोड उत्तर दिलं. कोणत्या शेळीला? चाभऱ्या शेळीला. पोटभर चारून आणलं. सांगितलं काय नाही खाणार, काय नाही खाणार. राजाच्या सिंहासनाजवळ घमिलं होतं. ते घमिल्यात हरभऱ्याची डाळ होती. ते घमिलं राजाने उचललं आणि तिच्या पुढं लोटलं. कोणापुढं? 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 कोणत्या? हां, चाभऱ्या शेळी पुढं काय लोटलं? घमिलं. हां, घमिलं कोणापुढं लोटलं? शेळी पुढं काय लोटलं? घमिलं कोणापुढं लोटलं? हां, छान असं बारकाईने कीर्तन ऐकलं पाहिजे ना. हां, सगळीची सगळे असे बारकाईने कीर्तन ऐकतात. टाळी वाजून तुमचं स्वागत आहे. संजय महाराज, इतकं लोकांचं लक्ष आहे. पखवाजाचा आवाज वाटत, इतकं लोकांचं लक्ष आहे. माझा शब्द वेगळा वाटू देऊ नका. महाराज एका तरुणाने सांगितलं मला, काका इतकं लोकांचं दररोजची दररोज सप्ताहाकडे लक्ष आहे. एका तरुणाने सांगितलं महाराज फक्त तुम्हीच पहिले महाराज आहे का आज कीर्तनाच्या अगोदर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. किती लक्ष आहे. मला वेगळं नाही सांगायचं काही. एक तरुण आहे, भाग्यवान आहे तो. हां, आम्ही जेव्हा मंदिरात गेलो ना दर्शनाला तेव्हा सांगितलं तुम्ही आज पहिलेच महाराज आहे. हां, 7 दिवसात का आज मंदिरात दर्शनाला चालली. विठाला राजाच्या सिंहासनाजवळ घमिलं होतं. राजाने ते घमिलं घेतलं. कोणा पुढं लोटलं? कोणत्या? हा, चाभरे. मोठ्यानं नको बोलू. तिनं तोंड घातलंच. ती डाळ हरभरी पाहिली आणि तिनं तोंड घातलंच. कोणी? जी कुठं तोंड घालती ती कोण? राजाने सांगितलं नापास. दुसऱ्याने वेडा उचलला. त्याने शेळीला दिवसभर पोटभर चारून आणलं. राजाजवळ आणल्याच्या नंतर राजाने सांगितलं पोटभर चारून आणलं, पोटभर चारून आणलं. काही नाही खाणार, काही नाही खाणार. राजाने परत घमिलं घेतलं. तुम्ही घमिला आणाल चाललात का काय बाई? विठाला विठाला माझा विनोदी स्वभाव आहे बरं का. आता कृष्णपूर मला नवीन वाटत नाही, घरच्यावानी मी बोलतो. आणि तुम्हाला मग सांगितलं ना, आज कृष्णपूरचं कीर्तन म्हणजे घरचं कीर्तन.
हा तेव्हा बोलण्याचा राग येऊ द्यायचा नाही कोणाला. हा? विठाला विठाला टाळी, 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 टाळी. नापास अशी 10-20 जणांनी शेळी शेतात नेली, चारून आणली. हा, तरी राज दरबारात आली. घमिल्याकडे पाहिलं का ती तोंड घालायचीच. कोणती साबरी. इकडं कोणती, मोबाईल बंद करा, कोणती साबरी शेळी. नापास. एकाने सांगितलं राजा मी नेतो चारायला, आमच्या दत्ता भाऊ सारखेने सांगितलं मी ना आज शेळी चारायला नेतो. ना अशी हातात काठी घेतली एक येताची. कधी मध्ये घेता असतं का नाही घरी. हा लईच वायर ढिल्ली तुमची. कधी मध्ये भाऊ आज काठी घेता का नाही घरी. मग कधी मध्ये खरं सांगायचं होय दादा, ताकद नाही नवीन पोरायची होय, काठी घ्यायची ताकद नाही होय. लाऊडस्पीकर वाले हां तू हाण बरं, मग तू हाणच तू फक्त हाणच. एकाने आताची काठी घेतली, शेळीला घेतलं बरोबर, नेलं घासाच्या रानात. घासाच्या रानात तिला सोडल्या बरोबर एक घास तिला खाल्ल्याबरोबर रत्तन दिशा टोला दिला ठेवून. असा घरी एवढ्या नाही द्यायचा. विठाला विठाला टाळी, टाळी, टाळी. असा रपकन दिशी येताच्या काठीचं तिला टोला दिल्याच्या नंतर हा ती शेळी काय म्हणती, ए अरे तुला काही काही दया माया. कीर्तनातली शेळी बोलती बर का. परत त्याने सोडलं. ती अशी घासाकडे बघ, काठीकडे बघ, घासाकडे बघ, काठीकडे बघ. 12 वाजली. मी तिथंच होतो तेव्हा. नाही तिनं खाल्लं. त्याला वाटलं इथं हिला गुन्हा आला. जवळच मक्काचं रान होतं, त्या मक्काच्या रानात तिला सोडलं. ती अशी घासाकडे बघ, मकाकडे बघ, काठीकडे बघ, घासाकडे बघ, मकाकडे बघ, काठीकडे बघ. 4 वाजली. तिनं काहीच खाल्लं नाही, काहीच खाल्लं नाही. याने विचार केला हिला इथं आला गुण. बऱ्याचशा माणसाला सप्ताह सुरू झाला का गुण येतो, कळलं ना. हा गुण वर्षभर आला पाहिजे. ह्या बा याचा विचार तुम्ही अंतःकरणात जर गुंफन केलं, मंथन केलं, तुमच्या लेकरं बाळाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. लेकरं बाळ तुमचे देशदुनियेवर जरी असले नोकरीला, तरी त्यांना इथं जरी तुम्ही नामस्मरण केलं, इथं जरी असणारा हरिपाठ केला, सत्कर्म केलं, तर तिकडं त्यांना पुण्य मिळेल. एकानं सांगितलं कसं काय. अरे म्हणलं दिल्लीला जर पोरगा असलं तर फोन पेनी पैसे इकडे येते, मग पुण्य नसन जात का. विठाला विठाला हिला इथं गुन्हा आला. पण राज दरबारात गेल्याच्या नंतर हिनं जर तोंड घातलं तर कोणत्या. म्हणून त्यांनी बरोबर पावशेर डाळ आणली होती, एक घमीला आणलं होतं. 4 वाजता रानातच काय केलं त्यांनी, ती पावशेर डाळ घेतली, घमेल्यात ओतली आणि असं 4:30 वाजता तिच्या पुढं घमेलं लोटलं. ती घासाकडं बघ, मकाकडं बघ, काठीकडं बघ, घमेल्याकडं बघ. नाही खाल्लं तिने, नाही खाल्लं तिने. 6 वाजता राज दरबारात तिला आणल्याच्या नंतर राजाने सांगितलं का रे पोटभर चारून आणलं. पोटभर चारून आणलं म्हणजे काही नाही खाणार, काहीच नाही खाणार म्हणजे. आणि खाल्लं तर समजा तिचे पाय कोण आले असले तर खाईन ना. राजाने सिंहासनाजवळ जे घमिलं होतं त्या घमिल्यात हरभऱ्याची डाळ होती. ते घमिला असं तिच्या पुढं लोटलं. तिच्या पुढं लोटल्याबरोबर ती याच्याकडे बघ, काठीकडे बघ, राजाकडे बघ, याच्याकडे बघ, काठीकडे बघ, राजाकडे बघ. नाही तिनं तोंड घातलं का, मार बसला होता. तसं जीवन जगत असताना पोरो जर कोणी आपला अपमान केला, कोणी जर अपमान केला, फक्त सहनशीलता ठेवायची. जो अपमान सहन करीन त्याचाच जीवनात कधीतरी विजय झाल्याशिवाय राहणार. फक्त अपमान, नम्रता असावा, नम्रता. नाही सुना ऐकत ना तबा कसं बघत येतात. काय करायचं, शांत राहायचं, मौन धरायचं. विठाला
विठ्ठल विठ्ठल असं हे मन, असं हे चित्त, अशी ही बुद्धी आपल्याला फसवीत असल्यामुळं तुकोबरा त्या अखिल कोट परमात्म्याकडे विनंती करतात, देवा माझं हे मन तुझ्या चरणाजवळ. नाथ महाराजांनी सुद्धा हीच विनंती केली, देवा माझे मन लागू तुझ्या चरणी, देवा माझे मान लागू तुझे चरणी. टाळी वाजवा. देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी. संसार व्यसनी पडण्याची, संसार व्यसनी नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमी. त्या परमात्म्याला विनंती करतात, देवा माझे मन. या मनाने मोठ्या मोठ्यांना फसवलेलं आहे. नारद चुकला चाळा भजनाचा. असं हे मन मोठ्या मोठ्याला फसवीत असल्यामुळं तुकोबरा त्या परमात्म्याकडे विनंती करतात, देवा माझं हे मन, माझी ही बुद्धी, माझं हे चित्त हे तुझ्या चरणाजवळ राहू दे. याचं कारण काय असन? अभंगाच्या पहिल्या समचरण दृष्टी टाळी वाजवा. विटेवरी साजी, समचरण दृष्टी टाळ करी. विटेवरी साजी, ओ समाचरण दृष्टी विटेवरी सारी. टाळी वाजवा. समाचरण दृष्टी विटेवरी सारी. तेथे माझे हारी, तेथे माझे हारी. रुद्राव, रुद्राव, जय श्रीराम. आणि गणा लागे माई कमलात, आणि गणा लागे माई कमलात. येथे माझे हारी, ओ येथे माझे हारी. आणि गणलागे माई कमलात, आणि गणलागे माई कमलात. दृष्टी विठेवरी साजरी. विटेवरी साधी रे, तुकोबरा त्या परमात्म्याकडे विनंती करतात, देवा माझं जी वृत्ती, माझं जे मन आहे, माझी जी बुद्धी आहे, चित्त आहे, हे तुझ्या चरणाजवळ स्थिर झालं पाहिजे. का? तुकोबरा सांगतात, देवा तुझे चरण कसे समी, समचरणासहित भगवान परमात्मा विठेवर उभा आहे. आणि कोणासाठी उभा? भाविकासाठी उभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी भगवान विटेवर उभा आहे, त्याचे चरण समी. म्हणून मी सुरुवातीला आल्याबरोबर सांगितलं, पांडुरंगाची मूर्ती समोर ठेवा, छान गोड दिष्ट लागण अशी असणारी मूर्ती. त्या देवाचे चरण कसे तुम्ही बघा 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 बघा, असे डोळे झाकून बघा. बघा ना, डोळे झाकून देव दिसला पाहिजे बरं का. असे डोळे झाकले का चपला नाही दिसले पाहिजे. असं डोळे झाकले का असं घर नाही दिसलं पाहिजे, कुलूप नाही दिसली पाहिजे, देवाचे चरण दिसले पाहिजे. समचरणा सहित तो परमात्मा विटेवर उभा आहे. आणि कोणासाठी? भाविकासाठी.
भगवान परमात्मा पंढरपूरला विटेवर उभा आहे. एका भाविकाची तपश्चर्या पाहून मला इकडून आवाज आला पाहिजे. त्या भाविकाचं नाव सांगता येईल कोणाला? वा वा, भक्त पुंडलिकासाठी तो परमात्मा उभा आहे. पुंडलिक रायला महाराजांनी का भाविक म्हणलेलं आहे? हा, का भाविक म्हटलेलं आहे? त्याच्या काळात असं 4-5 माळे आहे का? आणि 4-5 माळेवाला भाविक आहे का? सच शिकलो. हा, का भाविक म्हटलेलं आहे? फक्त त्याच्याकडे एक हे आई वडिलांची सेवा. ज्याच्याकडे आई वडिलांची सेवा आहे तो खरा भाविक आहे. विठाला खूप 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 आई वडिलाकडे लक्ष द्यायचं. उद्या दुपारून सगळ्यांनी ठरवायचं. आई जर वायली राहत असेल तर वायली करायला. हां, पण बाई जेवली का? हां, आत्या, आपल्या आत्या झोपली काय? जेवलात का काय? ह्या बा, आपण जर असणार दुसऱ्याची काळजी घेतली ना, जर शब्द जर पटला तर टाळी वाजवा, जर नाही पटला तर उद्या जेवायला. अजून बोललो नाही मावशी. आपण जर दुसऱ्याची काळजी घेतली, आपण जर दुसऱ्याची काळजी घेतली तर देव नाही, देवाचा बाप आपली काळजी घेतल्याशिवाय राहत नाही. ही तर देवाणघेवाणी, ही तर देवाणघेवाणी. म्हणून भाविक ते का ज्यांच्याकडं आई वडिलाची सेवा आहे ते भाविक. आणि अशा भाविकासाठी भगवान विठेवर उभा आहे. आणि विठेवर उभा राहत असताना त्याचे चरण कसे? सम. समचरणासहित तो परमात्मा विठेवर उभा आहे. राम अवतारात त्याचे चरण सम नाही, त्याचे चरण माग पुढे. कृष्ण अवतारात देहुडा चरणी वाजवित विणू गोपिकार म्हणू स्वामी माझा. म्हणून तुकोबराय त्या परमात्माकडे विनंती करतात, देवा, आमचं जे मन आहे, आमचं जे चित्त आहे, हे तुझ्या चरणाजवळ असलं पाहिजे. का? तुझे चरणही समे आणि तुझी दृष्टीही समे. विठाला 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 विठाला, टाळी टाळी, विठाला विठाला विठाला. संतांची आणि देवाची दृष्टी ही कशी असती? बोला 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 बोला. कशी असती? सम असते. तुमची आमची दृष्टी सम नाही ना. तुमच्या परिसरात एखादी यात्रा असते की, यात्रा कोणती काय जी यात्रा असेल ती, त्या यात्रेला मुलगी आली आणि जावई आले. म्हातारीला इतका आनंद झाला. कोण आल्यावर? जावई आणि मुलगी आल्यावर आनंद झाला. अशी म्हातारी गल्ली जातीत, बाया पाहना कसं गोकुळावानी घर भरलं, पाहना कसं गोकुळावानी घर भरलं, पाहना कसं गोकुळावानी घर भरलं. एकदा म्हणून राहीना, सगळ्या गावात फिरली बा. ती बांडी कुत्री एवढी फिरायची नाही, एवढी फिरली. गोकुळावानी घर भरलं, लेक जावई आले. गोकुळावानी घर भरलं, लेक जावई आले. 4 दिवस यात्रा झाली. आणि 4 दिवस यात्रा झाल्याच्या नंतर लेक जावई गेले. लेक जावई गेल्याच्या नंतर सुनाने सांगितलं, बाई बाई, माझ्या माहेरला यात्रा आहे, मला जायचं, जाऊ का? आता सोनाने सांगितलं. तिला रसला बाईच्या तोंडाला इचू. जी म्हातारी आदळ आपट करायला लागली. सुनबाई हुशार होती. सांगितलं, तू किती आदळ ग. तिने जे भांडे वापरायला काढले होते का म्हातारीच्या लग्नाची, तो हेच भांडे फुटण म्हणली. तिने मालकाला अशी हवा भरली. हवा कळा तिने अशी हवा भरली. जायचं यात्रेला, माहेरला यात्रेला जायचं. मोटरसायकल चालू केली, निघाले. अशी पुढं जात नाही तर हीच म्हातारी ज्यांना म्हणत होती की गल्लीत, गोकुळावानी घर भरलं, गोकुळावानी घर भरलं. हीच म्हातारी काय म्हणते, कमाल कसा बैल केला. कळलं ना? कळलं ना? अभंगाच्या बाहेर नाही बरं का मी अजून. आपली दृष्टी सम नाही, आपल्या दृष्टीत भेद आहे. संतांची आणि देवाची दृष्टी सम आहे. विठाला 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 विठाला.
दृष्टी आपली असणारी दृष्टी कशी जरी असली तो भगवान परमात्मा आपल्याकडं समदृष्टीने पाहतो. कोणीही पंढरपूरला जा, खट नट यावे शुद्ध होनी जा. टाळी खट नट यावे शुद्ध होनी जावे. दवणी पिटी भावे जोखा मेला. जोखा मेला. दवणी पिटी भावे जोखा मेला. या पंढरपूरला खट नट यावे कोणी या. आषाढी वारी सुरू झाली रे झाली का त्या आषाढी वारीच्या वेळेस जिकडून तिकडून आवाज येतो असतो बा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम. टाळी टाळी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. कोणत्याही बाजूने दिंडी येतील सगळ्यांच्या कानावर आवाज येतो, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. हा आवाज आल्याबरोबर एक जण असं लोळत होता, झोपलेला वेगळा लोळणारा वेगळा. असा चिचिड झाडाखाली लोळत होता. तोही उठला आणि तोही लागला मला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. नाही कळलं का अजून, ज्ञानोबा तुकाराम. बायको शेतात काम करीत होती, पटकन गेली, इकडे या म्हणले, तू गप, मला ना पंढरपूरला जायचं, तू गप. सांगितलं इकडे या, सांगितलं तू गप. शेवटी मारुती मंदिरात दिंडी गेली, आरती झाली, लोक घरोघरी जेवायला गेले, दिंडीचं कीर्तन सुरू झालं. कीर्तनकार महाराजांनी पांडुरंगाचं वर्णन केलं. हाही उठला आणि सांगितलं, हे दोघांनी कीर्तनाला जायचं. सांगितलं बसा तुम्ही. सांगितलं दोघांनी कीर्तनाला जायचं. सांगितलं बसा. शेवटी दोघं कीर्तनाला गेले, कीर्तन ऐकलं. कीर्तनकाराने पांडुरंगाचं वर्णन केलं. मनी मानसी भावना झाली, तो का म्हणी जन्मा आल्याची सारची विठ्ठलाची एक देखली. पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं. कीर्तनानं आला आणि झोपता झोपता अर्धांगिले सांगितलं काही असो, दिंडी जाईन तावं जाईल, मला पंढरपूरला जायचं. ड्रायव्हरला सांगून ठेवलं, 3 वाजता गाडी घेऊन ये, 3 वाजता पंढरपूरला आपल्याला निघायचं, दिंडी जाईन तावा जाईन. अर्धांगिले सांगितलं 2 वाजताच उठ, पाणी तापव, स्वयंपाक कर, मला डबा करून दे, मी पंढरपूरला जाणार. झोपला आणि 1 वाजताच उठला. कोणी उठवलं कळलं ना, 1 वाजताच उठवलं. बायकोला सांगितलं उठ, पाणी तापव, स्वयंपाक कर. तिला वाटलं बरं झालं, याच्या मनात आलं, याच्या का त्यांच्या पंढरपूरला जायचं. ती उठली, पाणी तापलं, स्वयंपाक केला. ती पिशवी भरत असताना टावेल टाक, 1 शाल टाक, 2 ड्रेस टाक, तिकडं भेटा तक नाही भेटा त्या 2 टाक. नाही कळलं का. बरोबर 3 वाजता गाडी निघली. 4:30-5 वाजता 3रा पहारा पंढरपूरला जाऊन पोहोचला.
आणि पंढरपूरचं ते वातावरण पाहून अवघी दुमदुमाली पंढरी, अवघी दुमदुमाली पंढरी, विठ्ठल विठ्ठल नगरी, विठ्ठल विठ्ठल नगरी, अवघी दुमदुमाली पंढरी, आवगी दुमदुमाली बैरारी पंढरपूरचं वातावरण पाहून लागला नाचायला. किती वाजता? 4:30-5 वाजता. आदल्या दिवशी कसं नाचत होता कळलं ना? आणि आता कसा नाचतो? आणि नाचला चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाच्या दर्शनाला गेला. रात्री 12-12:30-1 वाजता दर्शन झालं. बाहेर आलं, कुठंतरी जागर ऐकला, चंद्रभागेचं स्नान केलं, काही प्रसाद घेतला आणि गावाकडे निघला. रात्री 2 वाजता गावाकडं तो पोहोचला. सकाळी पोरांनी पाहिलं, वडील आलेले दिसते. पिशवी पाहिली अर्धंगी. पिशवी पाहिल्याच्या नंतर सुरुवातीलाच प्रसादाचा पुडा होतात, बुक्का होतात, बरोबर नेलेला टायवेल तसाच, इस्त्रीचे ड्रेस तसेच, बरोबर नेलेला डबाही तसाच, बरोबर नेलेल्या 2. काय भानगडी? हे आता तर ठरलं गाड्या पेनाराच्या. बोला ना. आता तर ठरलं. कोणी ठरवलं? त्या परमात्म्याने ठरवलं. कारण त्याच्याकडं कोणी कसाही जरी गेला, त्याची दृष्टी कशी आहे? समी. त्याच्याजवळ भेद नाही. म्हणून तुकोबराय सांगता, देवा समचरण दृष्टी विठेवरी साजरी. आणि तू कसा आहे? साजिर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. राजस कुमार मदनाचा पुतळा. किती सुंदर, किती देखणा रूप पाहता लोचनिया लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले साजनी, सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल, तो हा माधव बनवा. सुख झाले ओ साजनी, सुख साजनी तो हा विठ्ठल बनवा, तो हा माधव बनवा. विठ्ठल हा माधव बनवा. तो मोठ्या भावनेने, मोठ्या श्रद्धेने ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. हे सखे रूप पाहता लोचनी, हे सखे, हे साजनी, तो परमात्मा मी पाहिला. आणि काय परिणाम झाला? मला सुख मिळालं, सुख. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. माझ्या श्री गुरुची कृपा. ज्ञानोबराय सांगतात, हे साजनी, माझ्या निवृत्तीनाथ महाराजांची कृपा, माझ्या श्री गुरुची कृपा. श्री गुरुची कृपा झाल्याशिवाय तो परमात्मा दिसत नाही. नाथ महाराजांना श्री गुरुची कृपा झाली आणि मग नाथ महाराज सांगतात, जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. जोपर्यंत त्या परमात्म्याची सद्गुरूची कृपा होत नाही, तोपर्यंत तो परमात्मा दिसत नाही. योगीराज चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष ती साधना केली, नाही दिसला, नाही कळाला. पण त्याच चांगदेव महाराजांनी चित्कला मुक्ताईची शरणांगती पत्करल्याच्या नंतर तो परमात्मा सगळ्या ठिकाणी दिसला आणि समाधान मिळालं. ज्ञानोबराय सांगतात, हे सखे, मी तो पाहिला ग. रूप पाहता लोचनी, सुख झाले
सुख झाले ओ साजनी श्रीराम सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजन सुख झाले ओ साजन साजन सुख झाले ओ साजन सुख सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा देवाला पाहिलं रे पाहिलं का सगळ्यांना सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. आपणही पंढरपूरला जातो, दिंडीत जातो, बारीला दर्शन घेतो आणि त्याला पाहतो, त्याचं दर्शन घेतो आणि त्याचं दर्शन घेतल्यावर आपल्याला सुख मिळतं का? दिंडीत जाणारे, पंढरपूरला जाणारे मग काय म्हणते, बाबा दर्शन झालं आता जातो. हा अरे थांब ना, एकादशी परवा आहे. नाही बाबा जातो. म्हणलं काय रे, कोणी मिळलं काय गावाकडं? का म्हणून चालला? नाही बाबा जातोच. दुखत काय? नाही दुखत नाही, काय नाही. मग काय झालं? काय नाही म्हणले बाबा, नुसतं उचलू उचलू टाकीत. याचा अर्थ आपण त्याला पाहिलंच नाही. किती आत्मविश्वासाने ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही पाहिला मला सुख मिळालं. रामाने तसं गोड चिंतन. रामचरण त्या शिळेला लागले, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखनली, लंका दहन केली, हनुमंत काशाने. आहा हा हा म्हणतात. रामचरण त्या शिळेला लागल्याबरोबर त्या शिळेची स्त्री तयार झाली, ती अहिल्या. जिकडे तिकडे वार्ता पसरली. रामचरण त्या दगडाला लागल्याच्या नंतर त्या दगडाची स्त्री झाली, त्या दगडाची स्त्री झाली. आहा हा हा म्हणता ही वार्ता चौकड पसरल्याच्या नंतर काही ऋषीमुनी होते. चला आपणही रामाकडे जाऊ, एक एक दगड घेऊन. प्रत्येकाने एक 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 दगड घेतला. ज्याला जसा उचलता येईन का, एका ऋषीने असा बारीक दगड घेतलं. बारीक दगड घेतलं, बारकी बायको भेटन तुला. ज्याने त्याने एक एक दगड घेतला, डोक्यावर दगड घेतला आणि चालले. सगळ्यांनी सांगितलं एका वाक्यात म्हणायचं. त्यांच्या तर एखादा मुकदमा असन ना. एका वाक्यात म्हणायचं, प्रभू ह्या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या, प्रभू ह्या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या. म्हणत 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 रामापर्यंत गेले. रामाला पाहिल्याबरोबर जे म्हणायचं होतं का ते विसरून गेले. सांगितलं, प्रभू आम्हाला बायका करून घ्या, प्रभू आम्हाला बायका करून घ्या. रामाने सांगितलं, या अवतारात नाही, कृष्ण अवतारात एकालाही सोडणार नाही. अशा देवाचे रूपाची ख्याती ही आगळी आणि वेगळी असल्यामुळं तुकोबराय सांगतात, देवा तुझे चरणही समे. कीर्तन कळतं ना, तुझी दृष्टी समे. आणि तू कसा आहे, साजीर आहे. भगवंताने सांगितलं, तुकोबराय ओ तुकोबराय. अहो आपण संसारिक माणूस आहे. संसारिक माणसाने संसाराकरता देवाकडे विनंती करावा. तुकोबराय सांगतात, देवा संसाराकरता मी विनंती करणार नाही तुझ्याकडं, कारण संसारातल्या गोष्टी कशा आहे, आणि काना लागे माईक पदार्थ, 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 आणि काना लागे माईक पदार्थ. चाल चाल
संसारातल्या गोष्टी ह्या माईक म्हणजे खोट्या स्वप्नाप्रमाणे. मी आमदार झालो, झोपला कुठं गोजडीत. स्वप्नातल्या गोष्टी खोट्या आहे. तसं तुकोबराय सांगतात देवा आणि कना लगी माईक पदार्थ माझं मन सुद्धा तिथं गुतू देऊ नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. भगवंतानं सांगितलं ते एखादं पद नको. देवा फक्त तुझ्या चरणाची आम्ही अपेक्षा करतो. काय कारण? शेवटचं चरण. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा. ताळी वाजवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा. कळले आम्हाव तुका म्हणे त्याचे कळले ताळी वाजवा. कळले आम्हाव ताळी. मनाच्या कळले आम्हाव ताळी ताळी ताळी. वा वा वा. ताळी. कामने त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. धन्यवाद सर्वत्र मंडळीला. सप्ताहाचं वर्म 25व्या सप्ताहाचं सगळ्यांना वर्म कळलं म्हणून एवढा भव्य दिव्य दिष्ट लागण असा कार्यक्रम तुम्ही केला. टाळी वाजून सगळ्यांचं स्वागत. हे सोपं नाही. एवढा मोठा उत्सव एवढा मोठा उत्सव सोपा नाही. पूजनीय श्रद्धेय स्वतः महाराज संजय महाराज अगदी असणारे 8 दिवस राहून आपल्याला सगळ्यांना घेऊन चालले. का? या भक्तीचं वर्म त्यांना कळलं, त्यांना सापडलं म्हणून तोच आनंद आपल्याला देऊ राहिले. ते टाळी वाजून त्यांचं परत स्वागत. कोणत्याही गोष्टीचं वर्म कळायला पाहिजे. त्या महाभारतात अशी एक भाऊकथा दिली. पांडवांचं यज्ञ चाललं आणि त्या पांडवांच्या यज्ञात भगवंतांनी सगळ्याला कामं सांगितली. आता इथं नाही का आपण कोणाला हरिपाठ, कोणाला काकडा, कोणी कणिक आणून द्यायची, कोणी कीर्तनकार महाराजांना जेव घालायचं, कोणी वरंगणी करायची, कोणी वरंगणी करणाऱ्याला नाव ठेवायचं. नाही कळलं तुम्हाला? अगदी सगळे कामं सगळ्यांनी वाटून घेतली. नये हा एकट्याचा खेळ. बरं का? जेवढे तुम्ही मंडपात बसलेले, जेवढ्यांना आवाज येतो, हे सगळे कामं तुम्ही सगळ्यांनी वाटून घेतले म्हणून एवढा भव्य दिव्य दिष्ट लागण असं कार्यक्रम आपल्याला दिसतोय. त्याचं एकच कारण आपल्याला वर्म कळालेलं आहे. त्या भगवंताने सगळ्याला काम सांगितलं होतं आणि त्या भीमाला काम सांगितलं होतं. भीमा, यज्ञात ब्राह्मण वृंद आलेले आणि त्या ब्राह्मण वृंदांची व्यवस्था तुझ्याकडं. त्यांना व्यवस्थित जेव घालणं, व्यवस्थित स्वयंपाक करून देणं, व्यवस्थित जेव घालणं, त्यांची झोपण्याची व्यवस्था, अगदी भीमाकडं ते काम दिलं होतं. ब्राह्मण वृंदांची दुपारची
त्या यज्ञाची पूर्ण आहुती झाली रे झाली का ब्राह्मण मंडळीच्या पंक्ती बसल्या का भीमाने पंक्ती जावा डचकला काय सरळ बसा सरळ बसा तुम्हाला नाही भीम म्हणत होता काय घ्यायचं ते घ्या पोटभर खा यज्ञ बर का वाहती गंगा आहे उद्या दुपारपर्यंत ही वाहती गंगा आहे ज्याला ज्याला हात धुवून घ्यायचे का त्याने हात धुवून घ्यायचे आणि आपल्या लेकरा बाळाला आशीर्वाद मिळून घ्यायचा सगळ्यांनी ध्यानात ठेवा मी उद्या काला होऊस तर जाणार नाही मी राहू ना मी सुद्धा काला होऊस तर थांबणार आहे आणि उद्या अशी सगळ्यांनी बरं का अगदी घरी कुलपा लावून बरं का महिला मंडळ घरी कुलपा लावून इथं यायचं उद्या इकडं तिकडं कामाला कोणी जायचं नाही ज्यांना अर्जंट कंपनीत ड्युटी असेल ते जाऊ शकतात हां पण चला बा काय सप्ताह होतच भाऊ हां असं म्हणून जर एखादा कामाला गेलं का त्याचं काम नाही होणार आणि तुम्ही जर मुद्दाम घरी राहिल्यात का इचू घरात निघणार याचा अर्थ उद्या सगळ्यांनी श्री क्षेत्र देवगडचे महंत प्रकाशानंद स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहा एवढंच मला म्हणायचं बस हे वर्म कळालं का आपल्याला लेकरा बाळाला आशीर्वाद मिळेल म्हणून तो भीम यज्ञात जायचा काय घ्यायचं ते घ्या खा पोटभर खा यज्ञ कमी नाही उष्ट पाडू नका जर का कोणी उष्ट पाडू का डोक्यातच गोदर टोकीन ते सुरुवातीला चांगला बोलायचा कोण डोकलं घेणार भीम चला बस काय घ्यायचं ते घ्या काय खायचं ते खा कमी नाही मांडी घालून बसा पोटभर जेवा उष्ट पाडू नका जर का कोणी उष्ट पाड गदाच डोक्यात टाकीन ते ब्राह्मण 8 दिवसात भीमाच्या दास्तीनं खराब झाले एक दिवशी भगवंतानी चक्कर मारला अरे म्हणले खाल्लेलं पचत नाही काय तुम्हाला सांगितलं देवा खातच नाही कमून भीमाच्या धाका भेन देवा भीमा असं बोलतो म्हणले जर का कोणी उष्ट पाळलं ना डोक्यातच गोदर टाकीन भगवंताने सांगितलं काळजी नको करू भीमाचं वर्म मला माहिती म्हणले दुसऱ्या दिवशी भीम भगवंताच्या दर्शनाला गेला भीमा यज्ञ कस काय चालला व्यवस्थित चालला म्हणजे काही कमी जास्ती एक वाक्य लक्षात ठेवा तुमचा संसार केवढा असो तुमच्या प्रारब्धाने वाक्य ऐका तुमचा संसार केवढा असो तुमच्या प्रारब्धाने फक्त तुमचा लहान असो मोठा असो संसार त्या संसारात साधूचा जर आशीर्वाद असेल तर आपल्याला आनंद मिळतो कितीही धन संपत आहे आणि साधूचा जर आशीर्वाद नसेल तर आनंद मिळत नाही रावण इथंच संपलं किती धन संपत होती राजा रावणाकडं साधू नव्हते की तिथं होता ना विभीषण होता हनुमंतराय होते हां पण त्या संतांची वक्र दृष्टी त्या रावणाच्या बाबतीत असल्यामुळं संपूर्ण लंका जळून गेली लक्षात ठेवा म्हणून आपला संसार छोटा असावा भला मोठा असावा प्रारब्धाने काय हरकत नाही पण त्याला संतांचा आशीर्वाद असावा विठाला हो भीमा अरे यज्ञाची फलश्रुती काय मिळाना स्वर्गात तो घंटा का वाजाना सांगितलं देवा काय कळा ना म्हणले तुम्हीच पहा भगवंतानी सांगितलं भीमा यज्ञात सगळं हे पण यज्ञात साधू नाही म्हणले काय यज्ञात साधू नाही म्हणले मग जा भीमा परिसरात कोणी जर साधू असन तर यज्ञात साधूला आणा बस आपला यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही भगवंताच्या सांगण्यानुसार भीम गेला परिसरात पाहू लागला एका ठिकाणी एक साधू महाराज दिसले भला मोठा असणारा आश्रम जागीन तुम्ही आवरून घे साधू महाराजांनी ये भीमा ये भीमाने नमस्कार केला ते साधूचं अंग सगळं चांगलं होतं पण तोंड डुकराचं होतं कळलं ना डुकरं पाहिलं ना तुम्ही सगळं अंग साधूचं चांगलं होतं फक्त तोंड डुकराचं होतं भीमा असा बघायचा चांगलं बांधकाम केलं बरं का म्हणजे
पण हे तोंड असं डुकराचं गमून भीम तीनदा इकडं तिकडं बघायचं. साधून सांगितलं भीमा काय बघतो, नाही चांगलं काम चाललं म्हणले मठाचं. हा पण हे तुमचं मनात म्हणायचं, यांचं तोंड कमून डुकराचं आहे. शेवटी भीम सांगितलं साधू महाराज हे तुमचं असं तोंड डुकराचं कमुनी म्हणले. काय नाही म्हणले भीमा, मागच्या जन्मी माझ्याकून साधू लोक ते ब्राह्मण वृंदांना निंदा घडली आणि त्यांच्या शापामुळं माझं तोंड डुकराचं झालं. एकदाच निंदा घडली. भीमानं सांगितलं आपले तर 15 दिवस भरली, नाही कळलं कीर्तनाचं. हां भीम फिरला मागं. भीमा अरे नाश्ता, हां नाश्ता नको काय नको. भीमा आला, हां भगवंताच्या दर्शनाला गेला. देवा काय सांगायचं होतं ते इथं सांगितलं असतात, मी ऐकलं नसतं का. भगवंताने सांगितलं भीमा घरचे घरी कान टुसून नाही जमत. हां डॉक्टर जरी गावात असली हां पण त्याचं कुठं महत्व येतं. परत भीम ब्राह्मण वृंद दिसले रे दिसले. नमस्कार देवा नमस्कार, नमस्कार देवा नमस्कार. कारण भीमाला माहीत होतं ना, वर्म कळलं ना, कोणत्याही गोष्टीचं वर्म कळायला पाहिजे. परमार्थाचं वर्म कळायला पाहिजे, संसाराचं वर्म कळायला पाहिजे. एक जणीला एकच मुलगा आणि शेजारी भलं भावकीचं घर. 5 सुना होत्या शेजारणीला. 2 दिवस झाले का भांडणाचा नंबर लई. जिला एकही सून नव्हती आली का ती म्हणायची अय बाय अगं तोंड हे का काय हे कुठं आहे ग ती. हां दररोज भांडती दररोज भांडती. मी तर नाही भांडायची बाय, म्हणजे मी नाही, माझ्याकडं नका बघू, मला सून आली की मी नाही भांडायची बाय. हां कर्म धर्म संघानं 2 महिन्याच्या आत तिला सून आली. कीर्तनात लवकर येते बरं का. करा संकल्प, करा संकल्प चांगला सगळ्यांनी. जी जी इच्छा असन 25 वर्षाच्या पुण्यानी ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. लग्न झालं, सत्यनारायण झाला आणि आयाबायाचं ऐकून हिच्या आलंच बा अंगत ती आहे. एकूण ती एक सून आली. तिने काही काम केलं का काय असं काम करीत असते का. हां तुझ्या तुला हे शिकवलं का. हां का ग असं काम करते का. धुणं जरी वाळू घातलं एखाद्या कपड्याची व्यवस्थित घडी नाही पडली का तिनं सांग का ग तुझ्या तुला हेच शिकवलं का. सडा जरी टाकला काहीतरी चूक काढायची, तुझ्या तुला हे शिकवलं का. पोरगी मन 15 दिवसात खराब झाली. एक दिवशी सासऱ्याने विचारलं बबे बबी झोपली नाही ना आपली. बबे अगं बापाने किती खर्च केलास म्हणले. हां आणि 15 दिवसात तू खराब झाली म्हणलीस. हां काही तुझी सासू खायला देत नाही काय म्हणले. मामा खायला देते सगळं होतं म्हणले, पण मै सासू म्हणजे मै नाही हो. हां मै सासू एक शब्द बोलवती म्हणले. काय काही काम केलं का एकच म्हणते तुझ्या तुला हे शिकवलं का, तुझ्या तुला हे शिकवलं का, तुझ्या तुला हे शिकवलं का. सांगितलं बबे उद्या एक कर. काय हां एक म्हणायचं म्हातारीला, पण माय देखत म्हणू नको. हां मी आता आपला हा काला झाला का. हां संजय महाराजांना विचारतो तिकडे एखादा सप्ताह पहा आम्हाला. मी तिकडं जातो आणि मी तिकडे गेलं का म्हातारीला फक्त एक म्हणायचं माझ्याने मला काही शिकवू, माझ्याने मला काही शिकवू, माझ्याने मला काही शिकवू. पण माझ्याने मला काही पळून जायचं शिकवलं नाही, कारण म्हातारी 3दा पळून गेली होती. हे कोणाला माहीत होतं, हे फक्त म्हाताऱ्याला माहीत होतं. सकाळीच म्हातारा उठलं काला झालं खांद्यावर उपरनं टाकलं. संध्याकाळच्या वेळेस काहीतरी सडा रांगोळी वगैरे काही आपलं केलं असं. तिने परत आलीस का काय तुझ्या तुला हे शिकवलं का. हां सांगितलं बास बाई महिन्यापासून ऐकते म्हणले माझ्याने काही शिकव, मला माझ्याने काही शिकव, माझ्याने मला काही शिकव, माझ्याने मला पळून जायचं तर नाही शिकवलं. अगं तुला कोण म्हणलं. म्हातारी मरून गेली, परत पुरील काही बोली नाही का वर्म कळालं. तो कवराय सांगता देवा बा तुझी साधना तुझं भजन करत असताना तुझं चित्त माझं चित्त तुझ्या चरणावर असावा, मला दुसरं काही नको. विठोबा रखुमाई जय रखुमाई 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 रखुमाई
माझे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कणाल दे माईक पदार्थ आणि कणाल दे माईक जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कणाल गे माईक पदार्थ आणि कणाल गे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ अर्थ नको दे देवा ते
तेथे माझे हात नको देवा नको देवा तेथे माझे हात नको देवा माझे यार का नको देवा देते माझे यार देते ते नको देवा तेरे माझे जत नको देवा ते माझे तेथे माझे अर्थ नको देवा देवा हॅलो उठू नका कोणी देवा वा देवा 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 तेरे माझे गुरुजी ते माझे अर्थ नको देवा अनेक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ सगळे टाळकर खाली बसा महाराज बोला